भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, रानामध्ये पुष्पती पहा, नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा फुले पहा, मोठी ही देवाची दया, मोठी देवाची दया. तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा, सत्य प्रेम
आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कविता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. परमेश्वर चांगला आहे. आपण 4 महिना पार करून 5व्या महिन्यामध्ये आलेला आहे. या 5व्या महिन्यासाठी देवाने आम्हाला दिलेलं प्रतिज्ञा काय आहे? याकूब 4 अध्याय 10 वचन. याकूब 4:10. जेम्स 4:10. प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. परमेश्वर आम्हाला उंच करणारा परमेश्वर आहे, पण त्याच्यासमोर नम्र व्हायला पाहिजे. किती नम्र व्हाल तितकं परमेश्वर उंच करेल. तुम्हाला माहिती आहे, चेंडू आहे. चेंडूला किती खाली जोराने फटका मारा तेवढं तो वर उचलेल, हळूसे मारा थोडंसं उचलेल. तर प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र दीन केलं तर प्रभू तुम्हाला आणखीन उंच करणार. तुम्ही एक गोष्ट पाहू शकता. हे तुम्हाला सांगतो. पहिला राजा 21 अध्याय त्याच्या 38 आणि 28 आणि 29 वचन. फर्स्ट किंग 21, 28 आणि 29. यानंतर एलिया तिशबी याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की आहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना. तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे हरिष्ट त्याच्या हयातील आणणार नाही. त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आले. त्याच्या घराण्यावर. आता आहाबने एक मोठं पाप केलं, त्यामुळे त्याच्या घराण्यामध्ये एक अरिष्ट, एक संकट आणि देवाचे मरी येणार आहे देवाने सांगितलं. पण इतक्यात त्याने काय केलं? स्वतःला दीन केला. म्हणून परमेश्वर म्हणतो तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, त्याच्या वेळेमध्ये आणणार नाही. कारण 27 वचन पाहत आहे वर्स 27मध्ये. एलियाचे शब्द ऐकून आहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोंडपाट गुंडाळून उपवास केला. तो गोंडपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. किती स्वतःला नम्र केला बघा. राजा असून आपली राजवस्त्र फाडून टाकली आणि गोंडपाट गुंडाळून उपवास केला. गोंडपाटावर निजू लागला. एवढं नम्र केला. कारण याने एक पाप केलं. काय केलं? तुम्ही 21 अध्याय 2 वचन पाहत आहे. 21:2. आहाब नाबोतास म्हणाला, तुझ्या द्राक्ष मळा माझा वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावेल. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्ष माळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास तर मी तुला त्याचे पैसे देतो. राजवाड्याच्या बाजूला हे चांगलं द्राक्ष मळा आहे, तो नाबोतचा आहे. पण 3ऱ्या वचनामध्ये नाबोत काय म्हणाला? माझा वाड वडिलांचे वतन मी आपल्याला द्यावे असं परमेश्वर माझ्या हातून न घडवो. हे माझ्या वाड वडिलांचं आहे, पूर्व पिताचे आहे. त्यांच्या मी संपत्ती विकणार नाही आणि तुला देणार पण नाही. मला नको बाबा दुसरं काय. हा घरी गेला. राजा आगाप संतापला आणि जेवला नाही, काय नाही, असं फोडून राहिला. तुझी बायको म्हणली काय झालं? असं असं घडलं. तो राजा आहे बाबा, तू एक आज्ञा दे, सगळं बरोबर होईल. तिने काय केलं?
नाबोत ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी तिने एक पत्री पाठवली. 8, 9, 10 मध्ये 21 अध्याय 8, 9, 10. मग आगाबाची पत्नी येजबेलने काय केली? आगाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यावर त्याची मुद्रा केली आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याचे शेजारी राहणारे वडीलजन व सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोतला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि 2 आदम माणसे त्याच्यासमोर बसवा. त्याने देवाच्या व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. आणि तसंच 13 वचनामध्ये पाहत आहे, 2 आदमपुरुष येऊन त्याच्यासमोर बसले. त्या आदमपुरुषाने लोकांसमोर नाबोताविरुद्ध साक्षी दिली. ते म्हणाले, नाबोताने देवाच्या व राजाचा धिक्कार केला आहे. यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. हे परमेश्वराला वाईट वाटलं. परमेश्वर म्हटला 18 वचनामध्ये, एलिया उठ, शमरोन निवासी इस्रायलचा राजा आहाब याच्या बिडीत जा. तो नाबोताच्या द्राक्ष मळ्यात आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी तो तिथे गेला आहे. आणि पुढचं वचन, तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताच्या रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील. घरामध्ये एवढं मोठं संकट आहे ना, परमेश्वर सांगतो. आता आगामाने मोठं पाप केलं. त्याच्या बायकोच्या गोष्ट ऐकून त्याने एक नाकसूर असा एक माणसाला मारून टाकला आणि त्याला मारून टाकून त्याच्या द्राक्षफलाचा ताबा घेतो. तिची बायको काय म्हणते? 21:15 मध्ये 21:15 पहिला राजा 21:15, 1 किंग 21:15. नाबोताला दगडमार होऊन तो मेला आहे. इजबेलने ऐकले तेव्हा ती आबाला मारलेले, उठा, जो द्राक्ष मळा इस्रायलकर नाबोत पैसे घेऊन तुम्हाला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोत आता जिवंत नाही, मेला आहे. तो मेला ना, जा तुमच्या मनाने घ्या. तेव्हा परमेश्वर म्हणतो, तू कोणाला मारून त्याचा संपत्तीचा आडाप करतो काय? बघ, तुझ्या घरामध्ये कोणी राहणार नाही. ज्या ठिकाणी तो मेला तिथं तू पण मरणार. ऐकून आवागा घाबरला. मी तर चुकी करणार नव्हतो, पण माझ्या बायकोने असं चुकी केली. आता मी संतापतो. तो स्वतःला नम्र केला, दीन केला. हे परमेश्वराने पाहिलं. माझ्या प्रियानो, बायबल काय म्हणते? नीतिसूत्रे 28:13, प्रॉव्हर्ब्स 28:13. जो कोणी आपला पापाला लपवण्याचे प्रयत्न करतो, प्रॉव्हर्ब्स 28:13, जो आपले दोष जागतो त्याचे बरे होत नाही, पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. यांनी दोष लपवून त्या नाबोताच्या जमिनीला हडप करत जात आहे. याला काय वाटलं, कोणाला माहीत नाही काय? माझ्या पत्नीने पत्र पाठवलं, कोणी एकाने मारलं त्याला ना, मी ना त्याला मारलं नाही ना. पण देव सगळं पाहतो. माझ्या प्रियानो, आज देशामध्ये असं चाललेलं आहे, कित्येक नादान मनुष्याला मारून त्याच्या संपत्ती हडप करतात. त्यांच्यावर देवाचा न्याय खरोखर होणार. देव सगळं पाहणार आहे. तुम्ही इब्रिकांस पत्र 4:13 पाहत आहे. इब्रूज 4:13, इब्रूज 4:13. आणि त्याच्या दृष्टीला, परमेश्वर दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर त्याच्याबरोबर आपला संबंध आहे. त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेलं आहे. सगळं उघडं आहे.
परमेश्वर डोळ्यासमोर काही वाचू शकत नाही, काही चुकू शकत नाही, सर्व परमेश्वर पाहतो. या आगामध्ये जसं केलं माझ्या प्रियानो, देव म्हणतो ना, पापाचं कबूल करा आणि सोडून द्या. परमेश्वर माफ करण्यासाठी तो तयार आहे. यशाया 55:7 आयसाया 55:7, यशाया 55:7 काय म्हणते? दुर्जन आपला मार्ग सोडो, आदरमे आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. परमेश्वर भरपूर क्षमा करेल. पण तुमची वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गामध्ये या. कारण 2000 सालीपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तो स्वर्गामध्ये देव होता, तो मानव म्हणून आला. योहान 1:14 लिहिलेलं आहे, आधीमध्ये जे वचन होता, देवाचं वचन, जॉन 1:14, तो वचन देहधारी झाला. म्हणजे आमच्यासारखं एक मानवाचं रूप घेऊन परमेश्वर या जगामध्ये आला. तोच येशू आहे. पण येशू जगामध्ये येण्याचा काय उद्देश होता? मत्ते 1:21, मॅथ्यू 1:21 त्याचं नाव येशू ठेवा, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. पापापासून तारण्यासाठी स्वर्गातून खाली उतरलेले एकमेव देव येशू ख्रिस्त आहे. तो आम्हाला पापापासून तारण्यासाठी, सोडण्यासाठी आला आहे जगामध्ये. पण आमच्या पापाचा दंड कोण भोगणार? पापाचे वेतन मरण आहे असं बायबल म्हणते. म्हणून येशू आम्हा सर्वांचा पाप आपल्या देहामध्ये घेतला आणि क्रूस खांबावर त्याने आमच्यासाठी जीव दिला. येशू पापी नव्हता, तो देव होता, त्याच्यामध्ये काय पाप नाही. पण आम्हा सर्वांचं पाप, जगाच्या पापाला हरण करणारा देवाचा कोकरा, योहान 1:29 म्हणते, जॉन 1:29, संपूर्ण जगाच्या पापाला हरण करून नेला येशू ख्रिस्त. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमची आमची पापे त्यांनी आपल्या अंगावर घेतली, आमच्यासाठी जीव दिलेला आहे. त्या देवाकडे पहा. हा तुमचा वाईट मार्ग सोडा. जी चुकी झाली, जे पाप तुम्ही केले ते कबूल करा प्रभूकडे. प्रभू असं पाप केलं, आहाबासारखा नम्र व्हा, देव तुम्हाला क्षमा करेल. नंतर आगाबाचा राज्य स्थिर राहिला. तसं परमेश्वर म्हणतो त्याच्यासमोर नम्र व्हा, तो परमेश्वर तुम्हाला आणखीन उन्नती मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या धंद्यामध्ये किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये देव बाबा तुम्हाला उंच पदामध्ये आणणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद प्रभू, आज आम्हाला वचन दिला. देवासमोर नम्र होऊन दीन व्हा आणि तो तुम्हाला वर उचलणार. एक आगाब राजाला मी पाहिलं, त्याने चुकी केली, खूप मोठा चूक त्याच्या हाताने झालं. त्याच्या बायकोद्वारा बेकसूर माणसाला मारून टाकला. त्याचा दंड त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर येणार होते. पण त्याने आपल्याला नम्र करून, देवा मी केलेलं पाप आहे, त्याने कबुली केली आणि तो नाश त्यावेळी त्याच्या घरामध्ये आला नाही. प्रभू म्हणतो आता मी नाश आणणार नाही. हो प्रभू, आज पण दे बापा माझ्या पापाचा क्षमा कर, माझी चुकी क्षमा कर. मी चुकी केले, पण स्वतःला नम्र करून जे काय मागतायत त्यांना क्षमा दे प्रभू. त्याच्या पापाला क्षमा कर. जीवनामध्ये त्यांना शांती समाधान भेटू दे आणि त्याच्या परिवारामध्ये देवाचा आशीर्वाद येऊ दे. प्रत्येकाच्या जीवनात, वैयक्तिक जीवनात, पारिवारिक जीवनात आणि या जगाच्या जीवनामध्ये चांगलं आशीर्वाद त्यांना भेटू दे प्रभू. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.